कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याला शेगाव येथील श्रीकृपा जेंट्स पार्लर या सलून दुकानातून पोलिसांनी अटक केली। त्याचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे। आधी हा नराधम एका बारमध्ये गेला होता। त्या मुलीची हत्या केल्यानंतर तिकडे त्याने मद्यप्राशन केलं आणि त्यानंतर तो बुलढाण्यातल्या शेगावमध्ये आला। तिथे असलेल्या श्रीकृपा जेंट्स पार्लर या सलून दुकानातून पोलिसांनी त्याला अटक केली आहे। त्याचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलंय। ओळख लपवण्यासाठी विशालने दाढी काढली होती आणि याच सलूनमध्ये शेगाव पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे। संजय महाजन आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। संजय, आपण पाहिलं की शेगाव मधल्या सलॉनमधून विशाल गवळीला ताब्यात घेण्यात आलं। त्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। काय घडलं नेमकं तिथे? नक्कीच प्रज्ञा, हा जो विशाल गवळी आहे हा गुन्हा करून शेगाव शहरात लपला असल्याची माहिती शेगाव पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार शेगाव पोलिसांनी सापळा रचत जे काही विशाल गवळीचं लोकेशन होतं त्यानुसार सापळा रचत हा एका सलूनमध्ये दाढी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यावेळी तात्काळ पोलिसांनी या सलूनला सर्व बाजूनी घेरलंय आणि त्यानंतर त्याच्यावर झडप घालून या विशाल गवळीला अटक केली। खरं तर हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्यामुळे पोलिसांनी मोठी खबरदारी घेणं आवश्यक होतं। मात्र या ठिकाणी पोलिसांनी वेळेची कमतरता असल्यामुळे 3 ते 4 कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने या सराईत गुन्हेगाराला शेगावमधून एका सलूनमधून दाढी करताना अटक केली। प्रज्ञा, बरोबर आहे। ओळख लपवण्यासाठी त्याने दाढी काढून टाकली होती। त्याच कामासाठी तो त्या सलूनमध्ये पोहोचलेला होता। पण याच वेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक केलेली आहे आणि ते सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे। तो सलूनमध्ये पोहोचलेला होता। त्यानं दाढी केली, दाढी काढून टाकली ओळख लपवण्यासाठी आणि त्याच वेळी पोलिसांचे कर्मचारी तिथे पोहोचले आणि विशाल गवळीला ताब्यात घेतलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।